नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 बाजीराव रोड येथे आपल्याला सगळ्यांना याचा परिचय आहे. आपल्या नाईट कॉलेज आहे. आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे ती करोनाची करोनामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळं शाळा, कॉलेज, महाविद्यालय सगळं बंद आहे, परंतु ऑनलाईन टीचिंग चालू आहे. या ऑनलाईन टीचिंगचाच हा एक भाग आहे की ऑफलाईन पद्धतीने आपण भेटू शकत नाही, व्याख्यानाचा लाभ घेऊ शकत नाही, परंतु विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला नोट्स आणि व्याख्यान या दोन्हीचाही लाभ व्हावा यासाठी मी ही पद्धत PPTच्या माध्यमातून माझ्या नोट्स आणि माझ्या व्याख्यान या दोन्हीचाही समावेश असलेली ही PPT ही नोट्स तुम्हाला मी आज सादर करत आहे, ती व्याख्यानाच्या माध्यमातून. तर चला आपण या व्याख्यानात आज पाहूया भारतीय नाणेबाजाराची रचना व वैशिष्ट्ये. यामध्ये प्रामुख्याने इथं मी व्याख्या दिलेली नाही आहे, परंतु तरीही नाणेबाजाराची व्याख्या मी तुम्हाला सांगते की अल्पकालीन चलनाची किंवा कर्जाची देवाणघेवाण ज्या बाजारामध्ये होते त्याला नाणेबाजार असं म्हणलं जातं. आता अक्षरशः नाणेबाजार म्हणजे मनी मार्केट, म्हणजेच या ठिकाणी नाणेबाजार हा कुठंही आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाही. इतर बाजार आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतात, परंतु नाणेबाजाराचं कुठलंही ठिकाण विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. तरीही मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय व्यवहार या बाजारामध्ये केले जात असतात. मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग, व्यापार, वित्तीय संस्थांच्या माध्यमामध्ये ही भांडवलाची गरज, वित्तीय कर्जाची गरज ही पूर्ण केली जात असते. मग याची ही व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, मॅडन, नॅडलर, क्राउथर या विविध व्याख्या यामध्ये आहेत. तर यामध्ये प्रामुख्याने आपण भारतीय रिझर्व्ह बँक जी भारताची मध्यवर्ती बँक आहे तिने केलेली व्याख्या पाहूया. नाणेबाजार म्हणजे पैसारूप संपत्तीचे अल्पमुदतीचे व्यवहार करणारे केंद्र होय. तर मॅडन व नॅडलर यांच्या मते नाणेबाजार म्हणजे अशी यंत्रणा की जिच्या मार्फत अल्पकालीन निधी कर्जाऊ दिले व घेतले जातात आणि या यंत्रणेमार्फत एखाद्या विशिष्ट देशाच्या किंवा संपूर्ण जगाच्या वित्तीय व्यवहाराचा मोठा भाग पूर्ण केला जातो. तर क्राउथर हेही एक उत्तम चांगले अर्थशास्त्रज्ञ, त्यांची व्याख्या आहे. ती व्याख्या म्हणजे विविध प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार करणाऱ्या वित्तीय संस्थांना सामूहिकपणे नाणेबाजार असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण नाणेबाजाराच्या व्याख्या विविध बघितल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये आपल्याला नाणेबाजाराच्या रचनेचा अभ्यास करायचा आहे, परंतु नाणेबाजाराची व्याप्ती ही आपल्याला अल्पकालीन कर्जाची देवाणघेवाणीसाठी आहे. संघटित असंघटित क्षेत्र जे आहे त्या व्याप्तीमध्ये त्याचा समावेश होतो आणि याची अनेक व्याप्तीमध्ये जे घटक आहेत, विविध उपबाजारांचा समावेश, व्यापारी बँकांना मध्यवर्ती स्थान, मध्यवर्ती बँकेचे स्थान, नाणेबाजाराचा विकास हे व्याप्तीमध्ये येतात. परंतु इथं आपण व्याप्ती न बघता रचना बघतोय, म्हणून आपण रचनेकडंच जास्त फोकस करणार आहोत. भारतीय नाणेबाजाराचे संघटित असंघटित क्षेत्र असे 2 भाग पडतात. संघटित क्षेत्रामध्ये बँका, वित्तीय संस्था यांचा समावेश होतो, तर असंघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी सावकार, सराफी पेढीवाले यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. आता या नाणेबाजारातील जे उपबाजार आहेत ते उपबाजार नेमके कोणकोणते आहेत याचा अभ्यास या ठिकाणी करत असताना तुम्हाला समोर दिसतंय की मागणी देय नाणेबाजार. मागणी देय नाणेबाजारातील हा एक नाणेबाजाराचा उपबाजार आहे. मागणी देय नाणेबाजार, कॉल मनी मार्केट, विपत्र बाजार, बिल मार्केट, व्यापारी पत्र बाजार, कमर्शियल बिल मार्केट, कोषागार विपत्र बाजार, ट्रेझरी बिल मार्केट, व्यापारी पत्र बाजार, कमर्शियल पेपर मार्केट, प्रमाणपत्र ठेवी बाजार, त्याच्यानंतर आहे मुदत नाणे बाजार, त्याच्यानंतर नाणेबाजार परस्पर निधी, लास्ट 8 आहे.
रिझर्व्ह बँकेचे पुनर्खरेदी करार, रिझर्व्ह बँक रिपर्चेस ॲग्रीमेंट, यालाच रेपो असं म्हटलं जातं. जेव्हा हा पॉईंट स्पष्ट करू तेव्हा त्याचं स्पष्टीकरण तुमच्यासमोर येईल. आपण वन बाय वन आता याचं स्पष्टीकरण बघायला जाऊया. ओके. भारतीय नाणे बाजारामध्ये मी तुम्हाला सांगितलं की संघटित असंघटित असे दोन गट पडतात. संघटित नाणे बाजारामध्ये रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, परकीय बँका, वित्तीय महामंडळं, भारतीय वजावट व वित्तगृह यांचा समावेश होतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढे, बँकेतर वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये येणारे घटक किंवा उपबाजार आपण पुढे पाहूया. मागणी देय नाणे बाजार, कॉल मनी मार्केट. आता याचं स्पष्टीकरण आपण बघूया. मागणी देय नाणे बाजार हा अतिशय संवेदनशील असा भाग आपल्याला इथे दिसून येतो. आता यामध्ये हा बाजार मुंबई, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी कार्य करतो. कोणत्याही प्रकारचं तारण नसताना कर्ज देण्याघेण्याचा व्यवहार या बाजारामध्ये होत असतो. यामुळे आपल्या वास्तव मालमत्तेला धक्का न लागता जरूर पडेल तेव्हा आपल्या रोख किंवा तरल पैशाच्या भरपाईच्या गरजा या भागविता येतात. ही कर्जे फार थोड्या दिवसासाठी घेतली जातात. यासाठी कोणत्याही तारणाचा आग्रह धरला जात नाही. या बाजारामध्ये प्रत्यक्षपणे आपल्या प्रतिनिधीतर्फे मोठ्या उद्योग संस्था, वित्त पुरवठा करणारे आपल्या जवळील जो सरप्लस म्हणजे जास्तीचा जो पैसा असतो तो कर्जाऊ देतात. या बाजारात म्हणजेच जो सरप्लस मनी असेल तो जास्तीची रक्कम गुंतवणारे सर्वजण आपापल्या रकमा अल्पकाळामध्ये परत मागू शकतात. त्यामुळे या बाजाराला मागणी देय नाणे बाजार असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी सोपं, मागणी करता क्षणी जे पैसे परत मिळतात, उपलब्ध होतात त्याला मागणी देय नाणे बाजार असं म्हटलं जातं. मागणी करता जो पैसा मिळतो तो म्हणजे मागणी देय नाणे बाजार आहे. आता मागणी देय नाणे बाजारातील कर्जाचा कालावधी जो असतो तो कर्जाचा कालावधी 1 दिवस ते 7 दिवस इतका कमी असतो. कर्जावरील व्याजाचा दर हा कर्जाची मुदत, मागणी व पुरवठा यावर अवलंबून असतो. मागणी कर्जाचे लगेच रोख रकमेमध्ये रूपांतर करता येते. कर्जाच्या बाबतीत कमीत कमी काळात म्हणजे काळाची पूर्वसूचना देऊन ही कर्ज परत घेता येतात. आता या ठिकाणी बाजारातील जे दलाल असतील त्यांच्याशी संपर्क साधून कमी मुदतीची म्हणजेच 1 दिवस ते 1 दिवसासाठी ही कर्जे उपलब्ध करून देता येतात. म्हणजेच व्यापारी बँका या धनको तर दलाल व्यापारी हे ऋणको असतात. या अल्पकालीन कर्जाला मागणी कर्ज असं म्हटलं जातं. औद्योगिकदृष्ट्या जर बघितलं तर देशात विपत्र बाजार नाणे बाजारातील महत्त्वाचा भाग मानला जात असला तरीही भारतात मात्र हा बाजार विकसित झालेला दिसून येत नाही. म्हणजे फारसा विकास झालेला नाही. या पद्धत रोकड व्यवस्थापनाची जबाबदारी बँकांवर असते. दुय्यम बाजाराच्या अभावामुळे विपत्र वित्त बाजाराच्या विकासावर विपरीत परिणाम झालेला आहे. लोक मोठ्या प्रमाणात स्वतःजवळ रक्कम बाळगून असतात. तसेच व्यापारी समाजाने विपत्र वटवणुकीऐवजी कर्जे घेण्याला प्राधान्य दिलेले आहे. लोकांकडूनही रोखीच्या व्यवहारांना प्राधान्य दिले जाते. माल साठवणूक करणारी कोठारे, गोदामे यांच्या सोयींचा अभाव आपल्याला दिसून येतो. बाजारातील व्यवहारावर स्टॅम्प ड्युटी मोठ्या प्रमाणात आकारली जाते. विदेशी विनिमय बँका त्यांना गरज पडेल तेव्हा विपत्रे लंडनच्या नाणे बाजारामध्ये निकालात काढत असतात आणि आपल्याला परवडेल तेव्हा विपत्र मुदतीपर्यंत धारण करून ठेवतात. या कारणामुळेच विपत्र बाजार हा अविकसित राहिलेला दिसून येतो. म्हणजे कोणत्याही बाजाराच्या विकासाची जर कारणं बघितली किंवा अविकासाची कारणं बघितली तर त्याच्या त्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतात. कारण का नाणे बाजाराचा जर विकास व्हायला पाहिजे असेल तर आवश्यक ती पतपत्र ही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाली पाहिजेत. परंतु तशी पतपत्र उपलब्ध न झाल्यामुळं नाणे बाजाराचा विकास आपल्याला होताना झालेला दिसून येत नाही. आता इथे दुसरा पॉईंट आहे व्यापारी विपत्र. या ठिकाणी हुंडी बाजार, कमर्शियल बिल मार्केट, अंतर्गत व्यापारातून व्यापारी हुंडी यांची निर्मिती होते.
मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हुंडीच्या साहाय्याने पार पाडले जातात. व्यापाऱ्यांची हुंडीची मुदत 90 ते 180 दिवस असते. या हुंड्या व्यापारी बँकांकडून वटविल्या जातात. दुय्यम बाजारात हुंड्यांचे व्यवहार होत नसल्यामुळे हा बाजार फारसा लोकप्रिय झाला नाही. दुय्यम बाजारात भाग कर्जरोखे यावर भर दिला जातो. हुंडीवरील व्याजाचे दर व त्याची कमाल मर्यादा, हुंडी वटवणाऱ्याची दलाली, व्याज कापून हुंडीचे पैसे देणे या कारणामुळे हा बाजार विकसित झालेला नाही. परंतु विपत्र किंवा हुंडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑक्टोबर 1997 मध्ये ऋणकोच्या देशांतर्गत पतखरेदीच्या किमान 25% खरेदी व्यापारी विपत्राद्वारे करू द्यावी असा आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे कोषागार विपत्र म्हणजेच ट्रेझरी बिल मार्केट. 91 दिवसाचा हा आहे. कोषागार हुंडी बाजार हा नाणे बाजारातील सरकारशी निगडीत असणारा महत्त्वाचा भाग आहे. सरकारच्या वतीने त्याची विक्री भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. या विपत्रांना उत्तम रोखे किंवा प्रथम श्रेणीचे रोखे असेही म्हणतात. सरकारवर विश्वास असल्यामुळे नाणे बाजारात विश्वासाने ते स्वीकारले जातात. ही विपत्रे भारतीय स्टेट बँक किंवा इतर मोठ्या बँका जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक यांची विक्री करते तेव्हा ते खरेदी करतात. 90 ते 95% इतकी ही विपत्रे मोठ्या बँकांनीच धारण केलेली असतात. नेक्स्ट पॉईंट आहे व्यापारी पत्र बाजार कमर्शियल पेपर मार्केट. अनेक व्यापारी कंपन्या, संस्था स्वतःच्या व्यवसायाला आवश्यक असणारा पैसा व खेळते भांडवल बँकांकडून घेण्याऐवजी व्यापारी बँकांमार्फत म्हणजेच कमर्शियल पेपरमार्फत मिळवणे जास्त पसंत करतात. त्यासाठी त्यांनी स्वतःची अशी कार्यपद्धती तयार केलेली असते. प्रतिष्ठित व्यापारी कंपन्या व संस्था व्यापारी पत्र विक्रीस काढतात. व्यापारी पत्र म्हणजेच प्रतिष्ठित व्यापारी कंपन्या या व्यापारी पत्राद्वारे असे वचन देतात की त्यात नोंद केलेली ठराविक रक्कम ठराविक दिवशी दिली जाईल. त्या व्यापारी कंपन्यांची प्रतिष्ठा, कार्यपद्धती, संपत्ती यामुळे व्यापारी पत्रे नाणे बाजारामध्ये बँका व व्यापारी पत्र गृहे खरेदी करतात व ती अल्प मुदतीची असतात. भारतात अशी व्यापारी पत्रे 1990 मध्ये रिझर्व्ह बँकेने काढण्यास परवानगी दिलेली होती. सुरुवातीला या विपत्राची किंमत किमान 1 कोटी रुपये ठरली होती. मुदत याचा जो कालावधी होता तो 91 दिवस ते 6 महिने होता. परंतु नंतरच्या काळामध्ये ही बंधने कमी करण्यात आलेली आहेत. या व्यापारी पत्राचे किमान रक्कम 25 लाख रुपयेपर्यंत कमी करण्यात आली. मुदतीपूर्तीचा कालावधी 30 दिवसापासून ते 1 वर्ष असा ठेवण्यात आला होता. अलीकडील काळात भारतीय नाणे बाजारात हे लोकप्रिय साधन म्हणून व्यापारी पत्रे ओळखली जातात. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे ठेवी प्रमाणपत्र बाजार सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट मार्केट. आता अल्पकालीन मुदत ठेवीचा हा दुसरा प्रकार आहे. या ठेवीची जी पावती दिली जाते तिलाच ठेव प्रमाणपत्र असं म्हणतात. बँका ठेव प्रमाणपत्राद्वारे अल्पकालीन निधीची उभारणी 3 ते 6 महिने सामान्य मुदत ठेव व्याजदरापेक्षा वेगवेगळ्या व्याजदरात करतात. भारतात रिझर्व्ह बँकेने 1989 मध्ये ठेव प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. त्याकरता 1987 मध्ये वागुळ समितीची जी नेमणूक केलेली होती ही ठेव प्रमाणपत्रे वैयक्तिक व्यक्ती, कॉर्पोरेट संस्था, कंपन्या, सेवा संस्था इत्यादींना व्यापारी बँकेच्या साहाय्याने उपलब्ध करून दिली जातात. ही ठेवी प्रमाणपत्र हस्तांतरणीय व चलनक्षम असतात. म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजासहजी हस्तांतरित होतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ठेव प्रमाणपत्र किमान 3 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्ष मुदतीची असतात. ठेव प्रमाणपत्रावरील किमान गुंतवणूक 10 लाखापर्यंत असली पाहिजे. अशा प्रकारे ठेव प्रमाणपत्र म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी ठराविक व्याजदराने बँकेत ठेवलेली ठेव आहे. जागतिक बाजारपेठेत त्याला युरो ठेव प्रमाणपत्र असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मुदत नाणे बाजार टर्म मनी मार्केट.
1990च्या दशकात मुदत नाणे बाजार विकसित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या. ऑक्टोबर 1993मध्ये ICICI, IDBI, IRBI, सिडबी, एक्झिम बँक यासारख्या निवडक संस्थांना 3 ते 6 महिन्याच्या काळासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेत मुदत नाणे बाजारातून पैसे कर्जाऊ घेण्याला परवानगी दिली. एप्रिल 1997मध्ये बँकांना CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो व बँकिंग प्रणालीतील वैधानिक रोगता गुणोत्तर SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो राखण्याच्या बंधनातून सुटका देण्यात आलेली आहे. 1999मध्ये रिझर्व्ह बँक पुनर्खरेदी करार, जे मगाशी सांगितलं रेपो करण्यावर कमाल कालमर्यादेचे बंधन राहणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलेलं आहे. आता पुढचा पॉईंट पाहणार आहोत. नाणे बाजार परस्पर निधी म्हणजेच मनी मार्केट म्युच्युअल फंड. आता मनी मार्केट म्युच्युअल फंडमुळं लहान गुंतवणूकदारांना नाणे बाजारामध्ये सहभागी होता येतं. 1992मध्ये नाणे बाजार परस्पर निधीची मार्गदर्शक तत्त्वे रिझर्व्ह बँकेने जाहीर केली. म्हणजेच व्यापारी बँका, सार्वजनिक वित्तीय संस्थांना नाणे बाजार परस्पर निधी स्थापन करण्यास परवानगी दिली. 1995 ते 1996 या काळात यामध्ये काही ज्या योजना होत्या त्या अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने त्यातील रोखता व सखोलता येण्यासाठी काही नियम शिथिल केलेले होते. रिझर्व्ह बँकेने नाणे बाजार परस्पर निधीला 1 वर्षाच्या काळासाठी बॉन्ड्स व ऋणपत्रात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. असं आपल्याला यामधल्या गुंतवणुकीसाठी रिझर्व्ह बँकेने केलेले जे काही नियम आहेत त्यामध्ये केलेली शिथिलता, दिलेली परवानगी यामध्ये पॉईंटमध्ये स्पष्ट होते. नाणे बाजार परस्पर निधीच्या विकासासाठी 2001मध्ये प्रयत्न करण्यात आले. नंतरच्या काळात नाणे बाजार परस्पर निधीचे व्यवहार भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच काय सेबीच्या कक्षेत आले. नाणे बाजार परस्पर निधीला एक विश्वस्त स्वरूपात वेगळी संस्था काढण्यात येईल असे सूचित करण्यात आले. पुढचा पॉईंट बघणार आहोत. रिझर्व्ह बँकेचे पुनर्खरेदी करार. रिझर्व्ह बँक रिपर्चेस ॲग्रीमेंट मीन्स REPO, रेपो असा त्याचा उच्चार आहे. 10 डिसेंबर 1992मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपोची कार्यपद्धती सुरू केली. सार्वजनिक संस्थांचे बॉन्ड, सहकारी बंधपत्रे लिलाव पद्धतीने विक्री न होता ठराविक पद्धतीने विक्री केली जाऊ लागले. प्रत्यावर्ती पुनर्खरेदीच्या साहाय्याने एका रात्रीपुरत्या मागणी पैशाच्या दरावरील अनावश्यक दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक अप्रत्यक्षपणे बाजारामध्ये हस्तक्षेप करते. रेपो बाजारामुळे नाणे बाजाराचा विकास होण्यास मदत झालेली आहे. UTI, LIC, IDBI यासारख्या संस्थांकडं प्रीमियमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा जमा असतो. तो पैसा या बाजारामुळे नाणे बाजारात अल्पकाळासाठी गुंतवला जाऊ शकतो. रेपो बाजार अधिक विस्तारित करण्यासाठी RBIने 1999मध्ये पैसे दिल्यानंतर डिलिव्हरी यासारखे सुरक्षित उपाय योजले. सरकारी प्रतिभूतीद्वारे रिझर्व्ह बँक पुनर्खरेदी व्यवहार पार पाडते. त्याचबरोबर RBIने आंतरबँक आणि सार्वजनिक निवडक संस्थांच्या बंधपत्र आणि खाजगी संस्थांना पुनर्खरेदी व्यवहार करण्यास परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी विपत्र बाजार म्हणजे नेमकं काय? असा बाजार किंवा वरती हा विपत्र बाजाराचे अनेक अभ्यास केलेला आहे आपण. आणि विपत्र बाजारामध्ये इथं आत्ताही दिले की असा बाजार की ज्यामध्ये अल्पकालीन विपत्रे खरेदी केली जातात, विकली जातात. ही अल्पकालीन विपत्रे साधारण 3 महिन्याच्या मुदतीची असतात. विनिमय विपत्र, व्यापारी विपत्र, वचनपत्रे, कोषागार विपत्रे असे प्रकार आहेत. आणि देशाची मध्यवर्ती बँकेची जी काही विपत्र व्यापारी बँकांना कोणत्याही नफा मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात. आज आपण या व्याख्यानामध्ये नाणे बाजाराची रचना, त्यामध्ये असलेले घटक आणि त्यांचं स्पष्टीकरण याचा अभ्यास आपण केलेला आहे. इथं मी आता थांबते आहे. धन्यवाद.